नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की स्पर्धा आता मुळशीमध्ये चांगली रंगलेली असते आणि या स्पर्धेसाठी खेळायला आता 6 जोड्यांचं नाव हे आज मात्र सूचित केलेलं असतं आणि त्या स्पर्धेचे जे काही खेळणारे कपल्स आहे अगदी ही स्पर्धा खेळण्यासाठी इतके उत्सुक असतात। प्रत्येकाला आता प्रत्येकाचे कोच्छम दिले जातात आणि आता हे कोच्छम घालून मात्र आता प्रत्येक जोडी तेथे येणार असते। ऐश्वर्या आणि सारंग तर खूप असे खुश असतात। आजीने त्यात सांगितलेलं असतं की काही झालं तरी मात्र आता ही स्पर्धा माझा सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे जिंकणार। त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश तर खूप खुश असतात। जानकीला आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या त्या कंपनीसाठी जी ॲप त्यांनी सुरू केलेली आहे तर तिच्या भवितव्यासाठी ही स्पर्धा जिंकायची असते। काही झालं तरी मात्र आता ही स्पर्धा जर आपण हारलो तर मात्र आता ऐश्वर्याला जितकं आपण तोंडावर पाडलं तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही। ऐश्वर्या परत तिचे डाव खेळायला तयार होईल, अगदी जैसे ते वैसे होईल। इतकं आपण कष्ट घेऊन काही एक उपयोग होणार नाही। म्हणून आता जानकीने ठरवलेलं असतं की आता मात्र ही स्पर्धा अगदी कसोटीने जिंकायची। त्यासाठी अगदी जानकी ऋषिकेशचे इतके अतोनात प्रयत्न सुरू असतात आणि ही स्पर्धा त्यांना आता कशा प्रकारे खेळायची आहे याची सर्व प्रॅक्टिस त्यांनी घेतलेली असते। ओवी सुद्धा आता या दोघांना अगदी आपल्या आईबाबांना लाख मोलाची मदत करत असते स्पर्धेसाठी अगदी प्रॅक्टिस करण्याकरता। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना मात्र माहिती नसतं की नक्की आता काय स्पर्धेमध्ये होणार आहे। म्हणून ऐश्वर्या मात्र त्या स्पर्धेमध्ये अगदी पैसे देऊन आता तो जे काही ऑर्गनाईज करणारा टीममधील एक माणूस आहे तर त्याला विकत घेते आणि त्याला म्हणत असतं की आता स्पर्धेच्या आदल्या दिवशी तू जे काही उद्याचा खेळ खेळला आहे त्याचे सर्व नियम मला सांगायचे। परंतु आता मात्र ऐश्वर्याला हे माहिती नसतं की आता कितीही तिला ह्या खेळाबद्दल माहिती जरी झाली तरी मात्र खेळ खेळायचा कसा आणि त्याची चातुर्य कौशल्य कसे दाखवायचे हे ऐश्वर्याला काही जमणार नसते। ऐन वेळेस मात्र सारंग आणि ऐश्वर्या या दोघांमधील आता जे काही बावटपणा आहे तर तो सर्वांच्या समोर येणार असतो। तेव्हा मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका यांचे सुद्धा अगदी प्रयत्न सुरू असतात। काही झालं तरी आपले जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा तर जिंकायला हवेच। म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश हे सर्व काही ड्रेस घेऊन घरी येतात आणि आता ते ड्रेस घालून अगदी ऋषिकेश जानकीसमोर तयारसुद्धा होतो आणि तयार झाल्यानंतर मात्र ऋषिकेश त्या ड्रेसमध्ये इतका छान दिसत असतो। जानकी आता ऋषिकेशचं कौतुक करते आणि ज्या दिवशी स्पर्धा असते तर त्या दिवशी मात्र जानकी सकाळी लवकर उठते आणि त्या अगोदर ते देवीच्या मंदिरात जातात आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर मात्र जानकी ऋषिकेश देवीचे दर्शन घेतात आणि आज मात्र देवी आई तू जर आमची साथ दिली नाही, या स्पर्धेमध्ये जर आम्ही जिंकलो नाही तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल। म्हणून जानकीने आता देवी आईला कौल लावलेला असतो आणि आता ते कौलसुद्धा कौल आलेलं असतं म्हणून जानकी ऋषिकेश खूप खुश असतात। मात्र आता हे स्पर्धेची पूर्णपणे तयारी करत असतात तर जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश काही झालं तरी ऐश्वर्या मात्र कोणत्याही ऐन वेळेस आपला गेम पलटू शकते आणि तिला जी आता ती सगळे मीडिया पार्टनरसुद्धा ऐश्वर्याच्या ओळखीचे आहे आणि तिनेच मात्र आता ह्या मीडिया पार्टनरला मदत करण्यासाठी आणि त्यांच्याकडून ती ॲप आता लॉन्च करण्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे। यासाठी मात्र आता ती मीडियावाले नक्की काहीतरी ऐश्वर्याला मदत करू शकतात आणि तिचा हा स्वभाव बघता नक्की ती काही करेल, परंतु ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करायला तयार असेल म्हणजे ती नवीन डाव खेळू शकते। आता याची जाणीव मात्र जानकीला झालेली असते। म्हणून आता सारंग लगेच ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या आता उद्याचा गेम काय असेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुम्ही कशाला काळजी करतात, ऑलरेडी मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे कारण आता उद्याची स्पर्धा आपणच जिंकणार आहोत। उद्या कोणता खेळ खेळला जाणार आहे हे आता मला माहिती आहे। म्हणून आता तो सुनील आहे ना, तो ऑर्गनाईजमधील टीममधील तो सुनील आता फोन करून ऐश्वर्याला सर्व काही खेळाबद्दल माहिती देत असतात। परंतु ऐश्वर्याला हे माहिती नसतं की कितीही आपण या खेळाबद्दल माहिती घेतली तरी मात्र जानकी मात्र या खेळात आपल्याला हरवणार असते, आपलं कपल हरवणार असते। तर मात्र त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या घरी येते। ऐश्वर्या खूपच खुश असते आणि आता सारंग आणि ऐश्वर्या त्या माणसाकडून सर्व काही अगदी काढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात तेथे आजी येते। तर सारंग आता बाजूला जातो तेव्हा आजी म्हणते की ऐश्वर्या अगं काय आहे ही स्पर्धा आणि ही स्पर्धेसाठी
संपत्तीसाठी तू इतकी का अशी प्रयत्न करते? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा आजी, मी तुम्हाला सांगते, कारण आता ही कंपनी जर आता जी सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे त्यासाठी आम्ही इतकं झटतो, परंतु आता मात्र इतकी डबघाईला आलेली आहे, कारण त्या जानकी ऋषिकेशने आपली कंपनी अगदी डुबवण्याचा प्रयत्न केला, म्हणून आता त्यासाठी आम्ही ही स्पर्धा खेळत आहोत आणि काही झालं तरी मात्र आम्हाला ही स्पर्धा जिंकावी लागेल आणि जर ही स्पर्धा आम्ही जिंकलो नाही तर मात्र आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनी विकावी लागेल। आता हे ऐकल्यानंतर आजीला तर धक्काच बसतो। आजीला असं होतं की कधी आता मी सुमित्राला हे सर्व सांगेल, कारण आता ह्या सारंग आणि ऐश्वर्याने काय हे करून ठेवले, कंपनीवर अगदी घरावर सर्व काही कर्ज घेऊन ठेवले, मग आता यापुढे कसं होणार आहे। म्हणून आता घाईने आजी लगेच सुमित्राला सांगायला येते। सुमित्राला सर्व काही सांगते की अगं सुमित्रा, तू आता मात्र सारंगची साथ दे आणि जर तू सारंगची साथ दिली नाही तर मात्र ही स्पर्धा जर सारंग हरला आणि ऐश्वर्या हारली तर मात्र काही खरं नाही, कारण ही जी कंपनी आहे ना सुमित्रा एंटरप्राइज तुझ्या नावाची, तर ती कंपनी विकावी लागेल। हे ऐकल्यानंतर मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा आता लगेच सारंगकडे येते आणि सारंगला या सर्व गोष्टीचा जाब विचारते। तेव्हा सारंग सर्व काही सांगतो की आई, अगं त्या जानकी आणि त्या ऋषिकेशने ती कंपनी त्यांची सुरू केली तेव्हापासून आपल्या कंपनीचा खूप असा तोटा झाला आणि काही आपल्याला आता नफा राहिलेला नाही, त्यामुळे आता मात्र आपल्या कंपनीची खूप अशी वाईट अवस्था आहे। तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो। सुमित्रा म्हणते की सारंग, अरे तू असं काय करून ठेवलं? तेव्हा आता सारंगला तर आता मनातून वाटत असतं, त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते की आता मात्र आता ही स्पर्धा जिंकलो नाही तर अवघड होईल आणि आता आपलं या घरात राहणंसुद्धा मुश्किल होईल, म्हणून सारंगला खूप टेन्शन येते। त्यानंतर मात्र आता ही स्पर्धा सुरू होते आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र जानकी आणि ऋषिकेश या स्पर्धेमध्ये जिंकतात आणि आता ऐनवेळेस ऐश्वर्याने पलटणी देण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु आता सर्वांसमोर मात्र ऐश्वर्याने ह्या सुनीलला पैसे दिलेले आहे जानकीच्या लक्षात आलेलं असतं, कारण आता जे टीममधील जो सुनील आहे तर त्याने ऐश्वर्याला फोन करून हे सर्व सांगितलेले आहे आणि त्या दोघांचं सर्व काही बोलणं आता जानकीने ऐकलेलं आहे, म्हणून आता जानकीने हे सर्व काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि आता याचा व्हिडिओसुद्धा तिने अगदी तयार करून घेतलेला असतो, कारण आता स्पर्धेच्या वेळेस ऐनवेळेस जे नियम यांनी मोडलेले आहे तर त्या नियमाचं उल्लंघन यांनी केलेलं आहे, म्हणून ऐश्वर्या आणि सारंग या स्पर्धेतून बाद होतात आणि आता बाद झाल्यानंतर मात्र ऐश्वर्याला काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होती, म्हणून आता तिला खूप टेन्शन येतं आणि सारंगलासुद्धा जे काही होतं ते आता आपण गमावून बसलो, आता मात्र यापुढे कसं करायचं, या स्पर्धेसाठी या इव्हेंटसाठी आपण इतका मोठा खर्च केला आणि आता सौमित्रा आणि अवंतिका यांना तर फारसा आनंद होतो, कारण जानकी आणि ऋषिकेश दादा जिंकणार आहेत हे त्यांना माहिती असतं। ऐश्वर्याने केलेल्या कारस्थानामुळे शेवटी ऐश्वर्याला बाद व्हावं लागतं आणि त्याची शिक्षा मात्र आपल्या सारंगला भोगावी लागते, म्हणून आता ऐश्वर्या ही घरी येते। घरी आल्यानंतर तिला खूप असं टेन्शन येतं, म्हणून ती ठरवते की आता काय करायचं, ही कंपनीचा जो काही कर्ज झालेला आहे ते कसं मिटवायचं, म्हणून आता ती सुमित्राचे दागिने आहे ते चोरण्याचा प्रयत्न करते आणि जानकीचे सुद्धा जे दागिने आहेत ते चोरण्याचा प्रयत्न करते। काही झालं तरी मात्र आता हे दागिने विकून आपण हे कर्ज बुजू शकतो असं आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं, परंतु ऐश्वर्याला ही माहिती नसतं की आता मात्र सुमित्रा तिला अगदी रंगेहात पकडणार असते आणि आता रंगेहात पकडल्यानंतर मात्र ऐश्वर्या ते दागिने चोरायला जाते। घरात कुणी आहे किंवा नाही या संधीचा ती फायदा घेते आणि लगेच ते दागिने त्या कपाटामधून ते घेण्यासाठी जाते। सारंगला मात्र आता याबद्दल काही माहिती नसते। तेव्हा आता दागिने चोरल्यानंतर मात्र सुमित्रा लगेच येते ऐश्वर्याच्या हातामध्ये ते सर्व दागिने पाहते। सुमित्रा एक सणकणी ऐश्वर्याच्या कानामागे देते, काय अगं ऐश्वर्या, कोणत्या थराला जाशील? अगं तुझं ऐकून, तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकून सारंगला तर तू वेडं करून ठेवलंस आणि या घराला तू
तू गहाण ठेवलं, कंपनीसुद्धा अगदी डबघाईला आणली, शेवटी राहिलेला आहे तो फक्त आता हे दागिने, आणि ते दागिनेसुद्धा आज तू चोरून विकायला निघाली. म्हणजे अगं रणदिवे कुटुंबाला तू अगदी विकलं, अगं राग केली रणदिवे कुटुंबाची तू पूर्णपणे. तेव्हा आता यांच्या आवाजाने नानासुद्धा उठतात. नाना आता भयंकर असे चिडलेले असतात की ऐश्वर्या, अगं तू हे काय करतेस? आत्तापर्यंत तू माझ्या जानकी आणि ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं होतं, आणि आज मात्र पूर्ण रणदिवे फॅमिली आहे तिच्या जीवावर तू उठली, आणि हे घरसुद्धा आशीर्वाद बंगलासुद्धा आज तू विकायला निघालीस काय? अगं कोणते ही पाप कुठे फेडशील? ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती. तेव्हा ते सारंगसुद्धा येतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या काय झालं? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग, अरे कायम बायकोचं ऐकत आला, परंतु आज मात्र तुझी बायको या घरामध्ये दागिनेसुद्धा चोरायला मागे पुढे तिने पाहिलं नाही. तेव्हा आता ऐश्वर्या इतका मोठा फ्रॉड करून ठेवलेला आहे हे आता सारंग सर्वांसमोर कबूल करतो. सारंग म्हणत असते की आई मला माफ कर, मी ऐश्वर्याचं ऐकून खूप मोठी अशी घोडचूक केली, मी असं करायला नको होतं, म्हणून आता सारंगला खूप असा पश्चाताप होत असतो. तेव्हा आता सुमित्रा रडत असते. सुमित्रा म्हणत असते की काही झालं तरी ही ऐश्वर्या आता यापुढे आपल्या घरामध्ये नकोय. आणि तेवढ्यात मात्र नानासुद्धा ती अगदी चेवताळून उठत असतात की खरंच ही नागिन आपल्या घरामध्ये नकोय, हे जे काही तिने केलं ना ते सर्व आता सर्व तिच्यावरच उलटणार आहे. कारण खोटं कधीही सर्वांच्या समोर यायला वेळ लागत नाही. सत्य शेवटी सर्वांच्या समोर येतच असतं, परंतु खोट्याचा सुद्धा पर्दाफाश होतच असतो. हिनेच मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं, आणि आज हिच्यामुळे माझी अशी अवस्था झाली होती. हे सर्व काही आता नानांनी कबूल केलेलं असतं. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सुमित्राची आणखीन तळपायाची आग मस्तकात जाते. आणि आता आजीसुद्धा तेथे असते. आजी म्हणत असते की ऐश्वर्या, अगं मी सुद्धा तुझं त्यावेळेस ऐकलं, तुझी साथ दिली, प्रत्येक गोष्टीला तुला हो हो करत आले, परंतु खरंच माझीसुद्धा खूप मोठी चूक झाली. अगं ऐश्वर्या, काय वागलीस तू? सुमित्राला सुद्धा आता खूप असा पश्चाताप येत असतो. सुमित्रा म्हणत असते की आता काही झालं तरी मात्र जानकीच आपल्याला ह्या संकटातून वाचू शकते. तर इकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश हे अगदी खुश असतात, कारण 25 लाखाचं जे काही बक्षीस आहे ते सुद्धा त्यांना मिळालेलं असतं. आणि त्यांच्या कंपनीची जी काही अगदी ही पार्टिसिपेट आहे, आणि सर्व त्या कंपनी नावारोपास येण्यासाठी आता मीडियावाल्यांची सुद्धा खूप अशी मदत होती. आणि त्या सौमित्रा आणि अवंतिका यांची सुद्धा अगदी लाख मोलाची मदत होती. तर इकडे आता ह्या आशीर्वाद बंगल्यामध्ये हा घडलेला सर्व काही प्रकार आहे तो अगदी भयंकर असतो. कारण आता जे सत्य आहे ते सौमित्रासमोर आलेलं असतं, आणि ऐन वेळेस आता ह्या ऐश्वर्याला दागिने चोरताना रंगेहात पकडलेलं असतं. तर आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते. चारही बाजूने आता ऐश्वर्याचं जे काही सत्य आहे ते शेवटी आता सुमित्रासमोर आलेलं असतं. आणि आता सारंगसमोर सुद्धा हे सत्य आलेले असते की सारंगने अगदी सुमित्राचं ऐकून एक सनकणी ऐश्वर्याच्या सुद्धा कानामागे दिलेली असते. तेव्हा आता ऐश्वर्या खूप अशी चवताळते. ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही मला कितीही घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या घरात राहण्याची मला काही हौस नाही. या घरामध्ये मात्र मी राहत होते, कारण हे कुटुंब मी विखरून टाकायला आले होते. जे कुटुंब माझं आयुष्य बर्बाद केलं होतं की मला त्या सौमित्राशी लग्न करायचं होतं, परंतु मात्र या जानकी आणि ऋषिकेशमुळं आणि त्या सौमित्रमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आज मी इकडे आले होते. आणि आता माझं स्वप्न पूर्ण झालं, कारण पूर्णपणे रणदिवे कुटुंब हे अगदी विखुरलेलं आहे. आता मात्र कोणी काही करू शकत नाही. आणि त्याच वेळेस मात्र जानकी आणि ऋषिकेश अगदी धावतच धुमधडाक्यात तेथे येतात. आणि आता त्यांची एंट्री झाल्यानंतर ऐश्वर्याचा अगदी चेहरा पाहण्यासारखा होतो. आणि आता शेवटी सुमित्रा ही हात जोडून जानकीची माफी मागते आणि जानकीला ह्या संकटातून वाचवण्याची विनंती करते. तर आता जानकी अगदी या मोठ्या सुनेच्या हक्केने ह्या रणदिव्यांचं कुटुंब वाचवणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.